नमस्कार, ज्योती मस्के चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत मिरची फ्राय। तर बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या तोंडाची चव गेलेली असते, तर त्याच्यासाठी ना मिरची बघताच आपल्या तोंडाला पाणी सुटतं। तर आज आपण या मिरची फ्राय करणार आहोत। तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे 1 पाव हिरवी मिरची आणि इथे मी पोपटी कलरची हिरवी मिरची घेतलेली। तुम्हाला जर आवडत असेल तर इथे तुम्ही तिखट मिरचीचा पण वापर करू शकता। पण सगळ्यात पहिले आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची, इथे आपल्याला हिरवी मिरची स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आपण ही मिरची फ्राय वरणासोबत, वरण भातासोबत, पोळीसोबत किंवा भाकरीसोबत पण खाऊ शकता। इतकी छान याची टेस्ट होती आणि सगळ्यांना आवडेल। तुम्ही बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कुठे स्किप करू नका। इथे मी आता ह्या मिरच्या स्वच्छ धुवून आणि पुसून घेणार आहे आणि याचे डेट जे आहे मी ते काढून घेतलेले। इथे मी पोपटी मिरचीचाच वापर केलेला आहे। आता पूर्ण हिरवी मिरची आपल्याला पुसून घ्यायची। याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा एकही ठेवायचा नाही आहे आणि अगदी 4 ते 5 मिनिटात तयार होते ही आपली मिरची। मी आता सर्व क्लीन करून घेणार आहे। आपल्यातलं सर्व पाणी ते काढून घ्यायचे। आता ही मिरची आपल्याला 2 भागामध्ये कट करायची, जेणेकरून आपले मसाले छानपैकी आपल्या मिरचीला लागेल। तर तुम्ही बघू शकताय, या पद्धतीने मी मिरची कट करून घेणार आहे। तर या 2 भागामध्ये आपल्याला मिरची कट करून घ्यायची। इथे मी आता सर्व मिरच्या छानपैकी कट करून घेणार आहे। तर तुम्हाला मी अगोदर पण सांगितलेलं की जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही ते तिखट मिरचीचा वापर करू शकता। तर याच्यामध्ये बघू शकता जास्त बिलकुल बी नाही आहे, तर ही मिरची छान लागते, त्याच्यामुळे मी इथे पोपटी मिरचीचा वापर केलेला आहे। ही मिरची आपण 20 ते 25 दिवस सहजपणे स्टोअर करू शकतो। त्याच्यामुळे एकदा केली तर आपल्याला महिनाभर सहज पुरते। त्याच्यामुळे तुम्ही ते करून ठेवा। जेव्हा तुमच्याकडे भाजी नसेल तर तुम्ही ही मिरची खाऊ शकता। तर मी ते आता सर्व हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे। आता इथे मी गॅस ऑन करून घेणार आहे आणि याच्यावरती आपल्याला लोखंडी तवाच वापरायचा आहे। लोखंडी तवाने फ्लेवर खूप छान येतोय, त्याच्यामुळे ते लोखंडी तव्याचा वापर करायचा। आता आपण हा लोखंडी तवा प्रीहीट करून घेणार आहोत 2 मिनिटांसाठी। इथे मी 1 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे आणि ते तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घेणार आहोत। पण तेल गरम झाल्यानंतरच जिरं ॲड करायचे, कारण ते इथे छानपैकी फुटलं पाहिजे। याच्यामध्ये जिरे टाकून घेणार आहोत आपण आणि याच्यामध्ये आपल्याला आता लसणाच्या काही कांड्या टाकून घ्यायच्या आहे। याच्यामुळे ना आपल्या मसाल्यांना खूप छान फ्लेवर येतो। तर इथे आपला लसूण छानपैकी फ्राय झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण मिरच्या टाकून घेणार आहोत। आता हे 1 मिनिटासाठी आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे। मी याच्यावरती 1 मिनिटासाठी झाकण ठेवून देणार आहे। याच्यामुळे काय होते, आपली मिरची छानपैकी फ्राय होती। जसे आपल्याला पापड कुरकुरीत लागतो ना, तशीच ही मिरची कुरकुरीत होते। तर इथे आपल्या मिरचीला 1-2 मिनिट झालेलं आहे। तर इथे आपली मिरची अगदी पापडासारखी कुरकुरीत झालेली तुम्ही बघू शकता। आता याच्यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे। इथे मी टाकून घेणार 1 चम्मच काश्मीरी तिखट, थोडीशी हळद, आमचूर पावडर। आमचूर पावडरनं खूप छान टेस्ट येते, त्याच्यामुळे ते आपण आमचूर पावडर ॲड करणार आहोत। तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही ते चाट मसाला पण वापरला तरी चालेल। धनिया पावडर आणि इथे आपण टाकणार चवीनुसार मीठ। इथे आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता हे सर्व मसाले आपल्याला एक संघ करून घ्यायचं।
जेणेकरून आपले सर्व मसाले हे आपल्या हिरव्या मिरच्याला छानपैकी लागले पाहिजेत. आणि हे मसाले छानपैकी आत गेल्यानंतर आपल्या मिरचीच्या खूप छान टेस्ट लागते. हे आपल्याला अगदी कुरकुरीत करून घ्यायचे. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं, जसं आपला पापड कुरकुरीत होतो ना, तसेच आपल्याला ही हिरवी मिरची कुरकुरीत करून घ्यायची. आता इथे मी सर्व मसाले छानपैकी ते आपल्या मिरचीला लावून घेणार आहे. आता आपण हे परत 2-3 मिनिटासाठी याला छानपैकी ते शिजून घ्यायचं आहे. आपल्याला शिजून म्हणजे फ्राय करून घ्यायची. अगदी कुरकुरीत मिरची करून घ्यायची आपल्याला ही. आणि इथे आपल्याला 1-1 मिनिटाला म्हणजे सतत हलवत राहायचे, जेणेकरून आपले मसाले हे जळायला नको. आणि मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेले, अगदी कमी वेळेत 5 ते 6 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी. जेव्हा आपल्याकडे भाजीला काहीच नसेल ना, तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागते. मसाले छानपैकी ते आपल्या मिरच्यांना लागल्यानंतर मिरचीची टेस्ट खूप छान लागते, अप्रतिम. तर याच्यावरती आपण परत 1 मिनिटासाठी झाकण ठेवून देणार आहोत. आणि शेवटी परत आपल्याला याच्यामध्ये एक ॲड करायचं आहे एक पदार्थ, त्याच्यामुळे अजून याची टेस्ट छान लागते. तर इथे झालेलं आहे आपल्या मिरच्यांना 1 मिनिट. आता इथे आपले मसाले छानपैकी आपल्या मिरचीला लागलेले. आणि इथे मी टाकून घेणार आहे थोडंसं लिंबाचा रस. याच्यामुळे काय होतं, टेस्ट पण छान येते आणि जो तिखटपणा असतो तो कमी होऊन जातो. त्याच्यामुळे तुम्ही इथे लिंबाचा रस ॲड करा. जर नसेल तर काही हरकत नाही, नाही टाकलं तरी चालतं आहे. पण मी इथे आहे तर टाकून घेते. याच्यामुळे खूप छान टेस्ट लागते. तर तुम्ही बघा, पाहताच क्षणी आपल्या तोंडाला पाणी सुटेल, इतकी छान झालेली आहे आपली मिरची चटपटीत. आणि अगदी पापडासारखी ते फ्राय झालेले बघा. प्लीज माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आता मी इथे गॅस बंद करून घेणार आणि पोळीसोबत याला ट्राय करणार.